पशुपालन व्यवसायामध्ये आर्थिक उत्पन्नाचा स्रोत हा मुख्यतः दुधाच्या उत्पादनावरती अवलंबून असतो। दूध वाढवण्यासाठी आहार आणि जनावरांचे आरोग्य याविषयी काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते। कधी कधी आपण जनावरांना भरपूर खाऊ घालतो, आरोग्यही चांगले असते, खुराक पण भरपूर असतो, तरी पण आपल्या जनावरांचे दूध काही वाढत नाही। त्यामुळे पशुपालकांचे हाकनाक नुकसान होते। तर मंडळी, आज आपण अगदी कमी पैशात घरच्या घरीच दूध वाढवण्यासाठी जालीम उपाय सांगणार आहोत। तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा। तर मंडळी, पशुपालनामध्ये खर्चाचे नियोजन चुकले म्हणजेच खुराकाचा खर्च जास्त आणि उत्पादन कमी झाल्यास पशुपालकांना आर्थिक नुकसान होते। तर आपण आज असे 4 नैसर्गिक उपाय बघणार आहोत की ज्यामध्ये तुमची गाय दुपटीने दूध देणार आहे। तर असे एकूण मी तुम्हाला 4 पर्याय सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मंडळी, 1 नंबरचा उपाय आहे तो म्हणजे चवळी। गाय व म्हशीच्या आहारात चवळीचा वापर करणे। जर आपण गाय व म्हशीला चवळीचा वेल खाऊ घातले तर दुधाचे उत्पादन वाढते। चवळीमध्ये अनेक प्रकारच्या औषधी गुणधर्म असतात, त्यामुळे गाय व म्हैस यांच्या आरोग्यावर कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा वाईट परिणाम होत नाही। शिवाय दुधाच्या प्रमाणामध्ये वाढ होते, उत्पादनावर सकारात्मक परिणाम होतो। चवळी हे इतर गवतापेक्षा अधिक पचणारे असून त्यामध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणामध्ये असते व हे घटक दूध देणाऱ्या जनावरांसाठी खूप आवश्यक असतात। त्यामुळे जर तुमच्या गायी व म्हशीचे दूध जर कमी होत असेल तर तिला चवळीचा वेल किंवा चवळीचा पाला चारणे खूप आवश्यक आहे। मंडळी, 2 नंबरचा पर्याय आहे तो म्हणजे गव्हाची लापशी। दूध वाढवण्यासाठी घरगुती उपाय म्हणून गव्हाच्या लापशीचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो। आपण घरगुती उपाय अगदी सहज व सोप्या पद्धतीने कसा तयार करायचा ते बघूयात। 250 ग्राम गव्हाची लापशी, 100 ग्राम गुळाचे सरबत, 1 कच्चे खोबरे, 25 ग्राम जिरे आणि 25 ग्राम कॅरमदाणे किंवा त्याला अजवाईन म्हणतात, अशा पद्धतीने त्याला एकत्रित केल्यास आणि ते जर जनावरांना खाऊ घातल्यास दुधामध्ये दुपटीने वाढ होते। मंडळी, 3 नंबरचा पर्याय आहे ती म्हणजे दलिया मेथी। तर आपण बघूयात की दलिया मेथी कशा प्रकारे तयार करायचं। सर्वप्रथम दलिया, मेथी आणि गुळ व्यवस्थित शिजवून घ्यावा व त्यानंतर नारळ बारीक करून त्यामध्ये टाकावे। हे मिश्रण थंड झाल्यावर जनावरांना खाऊ घालावे। हे घटक फक्त 2 महिने अगदी सकाळी उपाशी पोटी जनावरांना खाऊ घातल्यास दुधामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते। शिवाय जर गाय व्याली असेल किंवा म्हैस व्याली असेल, 1 महिन्यापर्यंत दलिया मेथी खाऊ घातल्यास तुम्हाला मोठ्या प्रमाणावर फायदा होतो। त्याचबरोबर जर तुमची गाय किंवा म्हैस व्याली असेल आणि जर तिचं दूध कमी होत असेल तर तिला 30 ग्राम जवसाचे औषध पाजल्यास त्याच्यापासून दुधामध्ये वाढ होते। मंडळी, 4 नंबरचा पर्याय आहे ते म्हणजे मोहरीचे तेल आणि गव्हाचे पीठ। जनावरांच्या आरोग्यामध्ये मोहरीच्या तेलाचा खूप फायदा होतो। त्याचं योग्य प्रकारे नियोजन केल्यास आणि योग्य प्रमाणात त्याचा उपयोग केल्यास तुमची गाय असेल किंवा म्हैस असेल यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दुधामध्ये वाढ होते। तर मंडळी, मोहरीचे तेल आणि गव्हाचे पीठ असा नेमका कसा उपयोग करायचा ते बघूयात। मोहरीचे तेल आणि पिठापासून देखील घरगुती औषध बनवून तुम्ही गायीला ते पाजू शकता आणि याचा फायदा मोठ्या प्रमाणावर म्हणजे दूध वाढीमध्ये होतो। आता हे औषध बनवण्यासाठी तुम्हाला साधारणपणे 200 ते 300 ग्राम मोहरीचे तेल, 250 ग्राम गव्हाचे पीठ आणि दोन्ही एकत्र करून संध्याकाळच्या वेळेस जनावरांना चारा पाणी देऊन मग खायला द्यावे। हे औषध दिल्यानंतर जनावरांना पाणी देऊ नये। हे औषध पाण्यासोबत देखील देऊ नये, नाहीतर जनावरांना खोकल्याची समस्या होऊ शकते। हे औषध 7 ते 8 दिवस द्यावे व त्यानंतर बंद करावे आणि यामुळे जनावरांमध्ये गाय असेल किंवा म्हैस असेल याच्यामध्ये दुधामध्ये वाढ होते। पण मंडळी, त्यासोबतच जर आपण काही लहान सहान गोष्टीचा जर आपण लक्षात ठेवल्या तर जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत नाही आणि त्यांचं जर आरोग्य सुदृढ राहिलं तर त्यांच्या दूध उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते। तर त्यासाठी काही मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजे। एक म्हणजे जनावरांच्या आरोग्याची काळजी वेळोवेळी घेतली पाहिजे। आपल्या जनावरांचे गोठे हे नेहमी स्वच्छ आणि सूर्यप्रकाश पोहोचेल असं आपण बघितलं पाहिजे। त्याचबरोबर आपल्या जनावरांना गोचीड, वा, पिसवा याची समस्या होणार नाही याविषयी आपण नेहमीच काळजी घेतली पाहिजे। पावसाळ्यामध्ये जनावरांना व्यवस्थित बसता येईल अशी पक्की व्यवस्था करावी, त्यामुळे आपल्या गाय, म्हैस यांच्या आरोग्यावरती काही वेगळा परिणाम होणार नाही। त्याचबरोबर उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये गाय व म्हशीसाठी कूलर किंवा पंख्याची सोय करावी, नसेल तर आपल्या गोठ्याजवळ किंवा शेतामध्ये गार, थंड सावली देणाऱ्या मोठ्या झाडांची वाढ करावी। त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा द्यावा। हिरव्या चाऱ्यामुळे दुधामध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणात वाढ होते।
त्याचबरोबर जनावरांच्या चाऱ्यामध्ये नेहमीच अदलाबदली करू नये, म्हणजे एकदम सुका किंवा एकदम हिरवा चारा देऊ नये. त्या चाऱ्यामध्ये एक ठराविक आणि नियोजन प्रकारे थोड्या थोड्या प्रमाणात बदल करावेत. त्याचबरोबर जनावरांना वेळोवेळी आणि आवश्यक लसीकरण करावं. लसीकरण केल्यामुळं त्यांचं आरोग्य ठणठणीत राहतं आणि ठणठणीत राहिल्यामुळं दूध उत्पादनामध्ये मोठाच फायदा होतो. मंडळी, त्याचबरोबर दूध देणाऱ्या जनावरांना बाहेर सोडू नये. तर मंडळी, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल